इतक्या लवकर का ग? म्हणजे घरची काहीतरी कामं असतील ना, म्हणजे नाश्ता करायचा असेल, बाकीची काहीतरी कामं असतील. आणि छकुला जिजू कुठे? तो कुठे दिसत नाहीये. अरे असं काय करता तुम्ही? तुमची आठवण आली म्हणून निघून आले ना, काय येऊ नाही शकत काय मी? आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला असं कोण अडवणार नाही, मग मी येणारच ना. बास करा शिवा, बास. खोटं बोलू नको, जे काही आहे ना ते खरं सांग. संपदाने सगळं सांगितलंय मला काल. शिवा, तू आता शिवा नाही राहिलीस ग, खूप बदललीस ग तू. हे यार, असं नाहीये यार. हो ना, आधी तुला एवढा भरोसा होता आमच्यावर की तू काही झालं तरी आम्हाला सांगायची. आज तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं आणि तुला काहीच सांगावंसं वाटलं नाही. हे बघा, माझं चुकलं, सॉरी, खरंच सॉरी. शिवा बदलली नाही यार, मी तशीच आहे अजून पण. हे बघ ते जाऊ दे. आम्ही सगळे आशूकडे जातो, त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजवतो. ठीक आहे? ए चला रे, चला. अरे तुम्ही थांबा, कुठेही कोणी जायचं नाही, आशूला कोणीही भेटणार नाही. का भाई? जाऊ दे ना, आम्हाला त्याच्याशी बोलू दे, अंदाज घेऊ दे ना. त्याला आम्ही प्रेमाने सांगतो आणि सगळं खरं सांगून टाकतो. तुम्हाला शपथ आहे माझी, कुणीही आशूला जाऊन काहीही बोलणार नाहीये. हे सगळं झालंय माझं करून, कळतंय का तुम्हाला? तिथे कोणालाही विश्वास नाहीये माझ्यावर. तर हे सगळं नको करूया. फक्त आशूला खरं काय आहे ना ते कळलं पाहिजे. त्याचा शोध घेऊया आपण. आणि तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. आणि आई आणि आजी या दोघींनाही काही कळता कामा नाही. हा, वचन द्या मला. अगं पण शिवा, तू किती खुश होतीस ग, आणि आता हे सगळं. हा यार, आणि आशूला सगळं खरं कळलं पाहिजे होतं यार. खरं सूर्यप्रकाशासारखं असतं. ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी समोर येतच. त्यामुळे ना, आशूला खरं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करूया. आपण समोर नाही जायचं, पण खरं समोर आणायचं. तुम्ही मला वचन द्या वचन. हे तुझे आणि शिवाचे डिव्होर्स पेपर्स. ह्याच्याच बद्दल बोलायचे तुझ्याशी. आई, मी रेडी नाहीये ह्याच्यासाठी. हे मी विचारही नाही केलाय अजून याचा, तर पण मला वेळ हवा आहे. उशीर व्हायला नको एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, ऐकून घे बाळा. शिवा या घरात लग्न करून आली तेव्हाच मला माहित होतं हे लग्न टिकणार नाहीये, की ती तुझी बायको होऊच शकत नाही. आणि याचं कारण हेच आहे की तुमचे विचार, तुमची मतं, तुमचं नशीब सुद्धा एकमेकांसोबत नाहीये. आजपासून 6 महिन्यांपूर्वी याचसाठी तिने माझ्याकडून वेळ मागून घेतला, पण यावर सह्या मात्र तिने त्याच वेळी केल्या होत्या. हे सत्य आहे आशू, आणि ते आता मान्य कर तू. घरातले सगळेच हळूहळू करतील मान्य की तुम्ही दोघं एकत्र राहून संसार करू शकत नाही. तू खूप प्रयत्न केलेस, शिवानेही केले. हे लग्न टिकवण्यासाठी या घरातल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले, अगदी माझ्या सकट. माझं मत बदलायलाही लागलं होतं, पण शेवटी जे नशिबात असतं त्याच जागी आज येऊन उभे राहिलो होतो आपण. ह्या नात्याचं आयुष्य एवढंच होतं आशू. तू ह्या पेपर्सवर सह्या कर
आणि ह्या नात्यातून मोकळा हो बाळा. मला माहिती आहे हे सोपं नाहीये, खूप कठीण आहे, पण आजचा हा एक निर्णय तुझ्या आयुष्यात पुढे सुख घेऊन येईल. या एका सहीने तुझं आयुष्य मार्गी लागेल. आशू, चुकीच्या ट्रेनमधून उतरायची वेळ आली आहे बाळा. काय बोलला? होईल सवय 2 दिवसात. वाईट सवय? शिवाला वाईट सवय बोलतोय तू? लिटरल घेऊ नको रे. तुला तरी कळतंय का रे तू काय बोलतोय, काय वागतोय? भाई तुझ्या या वागण्यामुळे ना माझ्या मनातून उतरत चाललाय तू. तू काय बोलतोय मांजा? हा, तू माझा मित्र आहेस. मित्र आहे ना म्हणून अजूनही तुझ्यासोबत उभा आहे आणि तुला समजावतोय. काय संबंध आहे रे शिवाचा आमच्यासोबत? तुझ्यामुळे आली ना आमच्या आयुष्यात, तुझ्यामुळे नातं जोडलं गेलं ना. मग ज्या शिवाला आम्ही ओळखलं तिला तू का नाही ओळखते? आणि वाईट याचं वाटतंय ना, मित्र म्हणून हा विश्वास मी दाखवू शकतोय पण तू नवरा म्हणून दाखवत नाहीये. झालं, ती आत्ता आली रे आपल्या आयुष्यात. तू लहानपणापासूनचा मित्र आहेस माझा. अरे भले ती काल आलीये पण तिने तुझं आयुष्य पूर्ण व्यापलंय. आता तिथे उभं राहून ही तुझी सगळी शोधाशोध बघत होतो ना, तेव्हाच कळलं मला ते. त्या शिवाला तू घरातून बाहेर काढलंय. लोचा काय माहितीये भावा, तुलाही तिची किंमत कळते पण तुझ्या अकलेला आता टाळ आहे ना, म्हणून तू असं विचित्र वागतोय. म्हणजे माझा डिसिजन आहे ना, त्यावर मी ठाम आहे आणि तो फायनल आहे. ओके, आता खरंच तुझी कीव येते. अरे भाई, शिवासारखी मुलगी आयुष्यात यायला नशीब लागतं आणि तुझ्या आयुष्यात ती आहे तर तुला ती नकोय.